कारण का हा विषय गेले 10-12 दिवस चालू आहे. इकडे 600 लोक राहतात, 600 लोक राहतात. तुम्ही कॅमेरा मागे करा, माझ्याकडे नको. ते पूर्ण 600 लोकांची जी सोसायटी आहे ती ब्लॉक केली आहे, ब्लॉक. त्यांना बाहेर येण्यासाठी, आत जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाही आहे. मुलं उद्यापासून शाळेला जाऊ शकणार नाहीत, दूधवाला येऊ शकणार नाहीत, रोजचं सामान खरेदी करा जाऊ शकणार नाहीत. मरण पावतील इकडची लोक. बघा काय पद्धतीत केलंय त्यांनी. सगळा रस्ता खोदून ठेवलाय. तुम्ही पॅन करा, तुम्ही तिथे बघा, रस्ता खोदून ठेवलाय. तो आहे DP रस्ता, त्याच्यावर महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली आहे, MSEBने वायरीज टाकल्यात आणि तो रस्ता ह्या प्रायव्हेट जो कोण असेल त्यांनी खोदून टाकलाय मागचे 10 दिवस. ह्यांची पूर्ण राईट ऑफ वे, जी जाण्या येण्याचा रस्ताच बंद आहे. हे मी पहिल्यांदा बघतेय. चेतन भाऊ इकडे महानगरपालिकेत पहिल्यांदा असं झालं असेल, जेव्हा एक रस्ता ब्लॉक होतो तेव्हा आपण त्यांना पर्यायी दुसरा रस्ता करत असतो, तो पण नाहीये. हे तुम्ही खड्डे बघा, ह्या खड्ड्यातून चालून आले. काल रात्री मी इथे होती, या खड्ड्यातून असं त्यांना चालू. आता मुद्दाम त्यांनी तिकडे कंपाऊंड हे टाकले, वायर कुंपण टाकलंय आणि पूर्ण ब्लॉक केलंय. उद्या इकडे काय बरं वाईट झालं, आता संध्याकाळी जर कोणाला ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल तर काय करणार? आग लागली तिकडे तर काय करणार? शाळेसाठी ह्या एवढा सिरियस विषय आहे, पण ते तुम्ही उठून धरा पाहिजे. सगळे एकूण एक मॅनेज आहेत. डीपीच्या प्लॅनमध्ये पहिले रस्ता दाखवला जातो, मग कट झाला जातो. जर हे टॅक्स भरतात, जर महापालिकेने तिकडे काम केलंय, काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं त्यांनी, ते काही केलं नाहीये. वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत आणि 600 नागरिकांचा जीव आज वेठीस धरलाय. 600 नागरिक आहेत, असं पण नाहीये 20-25 आहेत. एक जीव महत्वाचा असतो, ह्यांना 600 जीव पण महत्वाचे नाही आहेत. अर्धे अधिक सिनियर सिटीजन्स आहेत. काल रात्री माझं आयुक्तांशी बोलणं झालं आणि आज हे आयुक्त म्हणाले मी बघतो. मी म्हणाली बघायचं नाही, जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम सुरू करायला देणार नाही आहोत. आम्ही हे सिंपल सांगितलंय. आम्ही वेळोप्रसंगी या JCBच्या खाली येऊ आणि मी ते तसं केलंय 2 नंबर झोपडपट्टीमध्ये पण जेव्हा प्रशासन येणार होतं तेव्हा. पण ही काय पद्धत आहे ते तर समजू शकते. ती घर है ना, पर्यायच नाहीये बाहेर यायला, आत जायला. तुम्ही बघा तिकडे त्या बायका बसल्या, ते मुलं उद्या तुम्ही शाळेत कसे पाठवणार? शाळा बंद आहे, अर्धे लोक कामाला पण जाऊ शकत नाहीये. दूधवाला बंद झाले ते अर्धी लोक आताच अडकले. किती महत्वाचा गंभीर विषय तुम्ही मला सांगा. असं बी मारायला आणि तसंही मारायला नाही. 12 वाजता येतील कसं, पण जातील कसे? आज तिथे जायलाच रस्ता नाहीये, तिथून बाहेर पडायला रस्ता नाही. हे गांभीर्य तुम्ही समजा या विषयाचं. मी सांगितलं जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही.